नमस्कार, मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। बऱ्याच घरांमध्ये शिरा बनवताना साखरेचा वापर केला जातो, तर आज आपण गुळाचा वापर करून शिरा बनवणार आहोत। हा शिरा तेवढाच चविष्ट लागतो व बनवायलाही सोपा आहे। चला तर बघूया। गुळाचा शिरा बनवण्यासाठी 1 वाटी जाडसर रवा घेतला आहे, 1 वाटी गूळ घेतला आहे, काजू बदामाचे काप करून घेतले आहे व किसमिस घेतली आहे। साजूक तूप 1 पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये टाकूया पाणी 2.5 वाटी। ह्याच वाटीने मी रवा व गूळ मोजून घेतला होता, त्याच वाटीने पाणी मोजून घेतलं आहे। आता पाण्यामध्ये टाकूया गूळ, गुळाला वितळून घ्यायचं आहे। आता गॅसवर ठेवूया पातेलं आणि गॅसची फ्लेम मध्यम आहे। आता दुसऱ्या गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये टाकूया साजूक तूप। तर इथे 2 चमचे साजूक तूप टाकत आहे मी। तूप गरम झालं की यामध्ये टाकूया काजू बदामाचे काप। यांना थोडंसं कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मध्यम आहे। गूळ वितळला आहे का चेक करूया। एकदा मिक्स केलं आहे। आता तळाशी थोडंसं गूळ आहे, याला वितळू देऊया। इकडे काजू बदामाचे काप तळले गेले आहे, तर यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता याचा कलर चांगला चेंज झाला आहे। आता त्याच कढईमध्ये अजून 2 चमचे साजूक तूप टाकत आहे। इथे मला पाव वाटी तूप लागलं आहे। आता यामध्ये टाकणार आहोत रवा, याला मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मध्यम आहे। आता याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि सारखं मिक्स करत राहायचं आहे। इकडे गुळाचं पाणी तयार आहे। गॅस बंद केला आहे मी। रव्याला इथे 4 ते 5 मिनिटं मी भाजून घेतला आहे मध्यम फ्लेमवर। त्यानंतर याचा कलर चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकता। हाय फ्लेमवर जर तुम्ही भाजलं तर तो लवकर कलर चेंज होतो, पण मग तो जळू पण शकतो। तर अशा प्रकारे मध्यम फ्लेमवर याला भाजून घेतलं आहे। आता यामध्ये टाकणार आहोत गुळाचं पाणी। थोडंसं पाणी टाकून याला चांगलं मिक्स केलं आहे। त्यानंतर उरलेलं पाणी टाकलं आहे। आता इथे गॅसची फ्लेम मध्यमच आहे। आता याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे। तर इथे असं खूप पाणी वाटत असेल, पण रवा सर्व पाणी असं शोषून घेतो आणि फुगतो, तर याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे। तर मध्यम फ्लेमवर मी याला चांगलं मिक्स करत आहे। तुम्ही बघू शकता सर्व पाणी नाहीसं झालं आहे। आता यामध्ये टाकूया किसमिस, याला मिक्स करून घेऊया। यामध्ये टाकणार आहोत तळलेले काजू बदामाचे काप, थोडेसे ठेवले आहे मी डेकोरेशनसाठी। आता याला चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपला शिरा तयार आहे। 1 मिनिट याच्यावर झाकण ठेवून याला वाफेमध्ये शिजू देऊया। तर इथे झाकण काढून घेतलं आहे मी, मिक्स करून घेऊया। तर इथे रवा गुळाचा शिरा तयार आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त शिरा बनला आहे, एकदम मऊसूत बनला आहे आणि तेवढंच चविष्ट पण बनतो हा। आता एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया। हा शिरा तुम्ही केव्हाही बनवू शकता, खूप इझिली बनतो हा। तर प्लेटमध्ये याला काढून घेत आहे, वरून काजू बदामाचे काप टाकत आहे। तयार आहे गुळाचा शिरा, तुम्हीही नक्की बनवा, खूप मस्त बनतो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।